तुम्ही मला फेसबुकचं पेज इंस्टाग्रामला कसं कनेक्ट करायचं ते सांगा महेश. कुठं जायचं? वेदांत तू सांग, आताच सांगितलं मी. कुठं जायचं? प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये जायचं. प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये गेलं तर तुम्हाला इथं पेज ऍक्सेस दिसतात, अकाउंट कनेक्शन दिसतात, तिथं जायचं. इथून तुम्ही कनेक्ट करू शकता. सगळ्यांना समजलं? आता आपल्याला पेज क्रिएट करायचं. आता हे काय पेज? आता तुम्ही इन्फोसिसमध्ये गेलात तर इन्फोसिसचं गेल्यानंतर लगेच पेज क्रिएट करणार का तुम्ही? किंवा तुम्हाला एक दुसरी ऍडव्हर्टाइजमेंट एजन्सी, टेलिस्कोप ऍडव्हर्टायझिंग एजन्सी, त्याचं जर तुम्हाला काम भेटलं तर तुम्ही डायरेक्ट लगेच तो बोलला पेज मी लगेच अकाउंट क्रिएट करून पेज क्रिएट करणार का नाही? तर पेज कुणाच्या अकाउंट मधून क्रिएट करायचं? जो ओनर असतो. आता सपोज हे काइट ऍडव्हर्टायझिंग एजन्सी हे मी माझ्या अकाउंट वरून केलं आणि मला जर पुढे जाऊन करायचं नाही तर मी काय करणार? नाही, लॉगआउट नाही. मला आता सपोज त्यांनी काम दिले म्हणून मी त्यांचे पैसे देतात ना. पण पुढे जाऊन जर काय मला वाटलं हे पेज मधून लई त्यांना इन्कम होतं, मी माझं स्वतःच करतो, मी देत नाही पेज त्यांना, तर ते काय करतील? काहीच नाही करू शकत. त्याच्यामुळे हे अकाउंट ज्याचा ओनर असतो, सपोज आता एखादा पॉलिटिक्स माणूस आहे, त्याचं पेज आपल्या अकाउंट मधून क्रिएट नाही करायचं. त्याचं कोणाचं करायचं? त्याच्या अकाउंट मधून करायचं. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये गेलात, नवीन स्टार्टअप आहे, त्याचं काहीच ब्रँडिंग वगैरे काय नाही किंवा फ्रीलान्सिंगचं काम करतो, तर त्याच्या अकाउंट मधून तुम्ही काय करा? पेज क्रिएट करा. कारण हे पेज मी आता कोणाला देऊ नाही शकत, फक्त त्याचे ऍक्सेस देऊ शकतो. तर ह्या पेजचे तुम्हाला ऍक्सेस कसे द्यायचे? रुपाली सांगा तुम्ही, प्रज्ञा सांगा तुम्ही, कसं द्यायचं तू सांग आता. पासवर्ड आपल्या अकाउंटला असतो, पेजला नसतो. इथं बघा, जर तुम्हाला ह्याचे ऍक्सेस द्यायचे, मला आता वेळ नसतो पोस्ट टाकायला, बरोबर, मी एकटा काय काय करणार? मग मी वेदांतला चालवायला येणार आहे पेज, तर मग वेदांत काय करणार? वेदांतला द्यायचे म्हणल्यानंतर वेदांतला माहित असलं पाहिजे की त्याचे ऍक्सेस कसे घ्यायचे. प्रोफेशनल डॅशबोर्ड मध्ये जायचं आणि प्रोफेशनल डॅश मध्ये गेल्यानंतर पेज ऍक्सेस दिसतात. तर इथं पेजेस ऍक्सेस मध्ये जाऊन ऍड ऍक्सेस मध्ये जायचं आणि न्यू ऍक्सेस करायचं आणि इथं काय करायचं? सर्च वेदांत यादव किंवा अनिकेत मोठे. दिसलं? मोठे नाही, मोठे. आलं का? यांना काय करायचं? इन्व्हाइट करायचं आणि गिव्ह ऍक्सेस. इथं पासवर्ड टाकायचा आणि कन्फर्म करायचं. अनिकेतला ऍक्सेस झाले, अनिकेत तिथून ऍक्सेप्ट केलं की अनिकेत सुद्धा हे पेज क्रिएट चालू शकतो. झालं? आता मी खाली गेलो, स्क्रॉल केले, काय दिसतंय? ही ऍडव्हर्टाइजमेंट स्पॉन्सर ज्या ज्या ठिकाणी, ही ऍडव्हर्टाइजमेंट रन करण्यासाठी आपण काय करतोय? ही स्पॉन्सर पेज. हे रन करण्यासाठी आपण काय करतोय? हे करण्यासाठी काय करतोय आपण? पेज शेअर करतो. एवढ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय? म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी आपण काय केलंय? पेज वगैरे क्रिएट केलं. बोला, कोण काहीतरीच माईक वरती बोलत आहे. मी तोपर्यंत स्नॅप टाकतो. चार्जिंगला लावा. ऑनलाईन वाले का बोलत नाहीत? रोहित चव्हाण, रुपाली, वेदांत यादव. कसं बसलाय का सगळ्यांचं थंडीमुळे? थंडी पडली का नाही? पेज क्रिएट करायला सगळ्यांना समजलंय, ऍक्सेस द्यायला पण सगळ्यांना समजलंय. आता हे डिलीट कसं करायचं हे जर आन्सर आपल्याला अनिकेत सांगा. कसं सांगा ना अनिकेत? सेटिंग. कुठे सेटिंग? मुलगी पाठवायची सेटिंग करावं लागते. पेज डिलीट करायचे सेटिंग करावं लागते. कुठे मग सेटिंग? मला एक मिनिट, ते दिसत नाही. काय केलं तुम्ही? दिसलं ना आता? हा, कुठे सेटिंग?
सी मोर मध्ये सेटिंग असते. सी मोर मध्ये गेलो अजून. आता कुठं जाऊ? तुम्ही सांगा की, आता तुम्ही शिकलेले माणूस आहे. हा, प्रोफेशनल डॅशबोर्ड. आता म्हणजे कसं, मी तुम्हाला पोहायचं एक्झाम्पल उगाच दिलंय का? पोहे 17-18 वेळा केले तर कुठंतरी तुमचे चांगले होतील. म्हणजे परत तुम्ही डोळे दाखवून करू शकता. पहिल्या टाइम केलं तर थोडी भीती आहे. बोला. कसं करायचं सांगा तुम्ही आता. काय केलं मी? इथं आलो. इथून काय करायचं? खाली घ्यायचं. सी मोर मध्ये जायचं का प्रोफेशनल डॅशबोर्ड मध्ये जायचं? सांगा तुम्ही जसं म्हणतात तसं. प्रोफेशनल डॅशबोर्ड. आता काय करायचं प्रोफेशनल? हा, कुठं? पेजेस रिकमेंडेशन मध्ये फक्त पेजेस रिकमेंडेड. आता काय करायचं? पेज सेटअप मध्ये जायचं. हा, म्हणजे ह्याचं म्हणणं काय आहे? काय म्हणणं आहे? स्टोरी क्रिएट करायची का? तुला सेटिंगच सापडली नाही अजून. कुठे सेटिंग? लेफ्ट साइड कुठे? मग तू प्रोफेशनल डॅशबोर्ड मध्ये कशाला जायचा? सेटिंग दिसली सेटिंग. त्याने बरोबर सांगितलं सेटिंग मध्ये जायचं. आता कसं डिलीट करायचं? हा, इथं तिथे ऍक्सेस अँड कंट्रोल त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. परत मी सांगणार नाही. आणि इथं काय करायचं? डिऍक्टिव्हेट पेज करायचंय का अनपब्लिश करायचंय का डिलीट करायचं? पेज इज नो मोर. त्या पेजवर जे काही सगळं पूर्ण डिलीट होईल त्याची परत हो, परत आयुष्यात काहीच नाही. डिलीट केलं तर काहीच नाही. ह्याचा पासवर्ड आहे. काय टाकलाय पासवर्ड? ते जे अकाउंटचा पासवर्ड असतो ना, तोच इथं ऑटोमॅटिकली टाकायचा आणि डिलीट करायचा. कोणाला काय प्रॉब्लेम आता? एक अकाउंट किती पेजेस क्रिएट करू शकतो? एक अकाउंट किती पेजेस क्रिएट करू शकतो सांगा? तुझं जर लग्न झालं तर किती मुलं होतील तुला? लिमिट आहे का त्याचं काय? मग जास्त केलेले चांगले का कमी केलेले चांगले? सगळ्यांची निगा राखू शकतो तू. जर 20-25 पेजेस चालवतोय तर तुझा हेडॅक होईल. आणि जर तू 2-3च पेजेस व्यवस्थित चालवतोय तर ते चांगले चालते. मग त्याच्यावर डेली पोस्टिंग केली तर तुमच्या पेजवरती फॉलोअर वाढते. त्याचा खर्च पण झेपला पाहिजे ना. एवढी पोरं करून त्यांचा खर्च, शिक्षणाचा किती खर्च आहे? बरोबर एवढं. मग कसं की अकाउंट मध्ये पेजेस क्रिएट करणं खूप सिंपल आहे. 2 मिनिटात पेज होते. पण त्याच्यावर डेली पोस्टिंग जर नाही केली, डेली रील नाही केली, त्याच्यावर ऍडव्हर्टाइजमेंट नाही झाली तर मग ते ग्रो नाही. मग त्यासाठी आपल्याला जेवढे जपतात, किंवा आता आपण एजन्सी चालवतोय तर एजन्सीमध्ये काय होतं, आपण लई लोकांची कामं घेऊन ठेवतो पण डेली पोस्टिंग कुठंच होत नाही. मग ते आपल्या एजन्सीचं नाव पण खराब होतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी. आता मी अकाउंट वरती का पेज वरती वेदांत? अकाउंट वरती. मला पेजेस वरती जायचंय तर कसं जाणार? इथं खाली दिसतात का? आता माझे किती पेजेस आहेत? तर सी मोर मध्ये जायचं आणि पेजेस वरती क्लिक करायचं. तर इथं मी आतापर्यंत किती पेजेस क्रिएट केलेले हे सगळे दिसेल. पेजेस वरती गेलो, इथं ठेवलं तर माझे सगळे पेजेस दिसते. मी आता कार रेंट, एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड, एनएमडी इन्फोटेक, एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड, XYZ, एनएमडी इंटिरियर डिजिटल मार्केटिंग क्लासेस, एनएमडी ईव्ही बाईक, ॲपले पुणे न्यूज, एनएमडी कॉलेज, एनएमडी हॉटेल रेस्टॉरंट, सिनेक्राफ्ट अकॅडमी ऑफ लिमेंट टेलिव्हिजन, कॅटलिस्ट एज्युकेशन, मास्टर क्लास क्रिकेट क्लब. हे सगळ्या गोष्टी काय आहेत?
आपण पेजेस क्रिएट केले. पण ह्याच्यातले काय पेजेस आहेत ते फक्त मॅनेजमेंटसाठी. मग आता तुम्हाला काय करायचं माहिती का? हे रेंट कार, हे एन-एम-डी इन्फोटेक, एन-एम-डी प्रायव्हेट लिमिटेड सगळं ठेवायचंय. बाकीचं एन-एम-डी इंटिग्रेटच ठेव. आपले पुणेचं ठेव. बाकी सगळे काय कर, सिनेक्राफ्टचं बाकी सगळे पेजेस काय कर, डिलीट करून टाक. सिनेक्राफ्ट आपण आपल्याला डिएक्टिवेट नाही करता येत. समज आता दिसतंय हे डिएक्टिवेट केले, म्हणजे डिएक्टिवेट आणि डिलीट केलं ते पेज आपल्याला आता इथं दिसणार नाही. ते जर परत ऍक्टिव्ह करायचं असेल तर इथं क्लिक करायचं. आणि हे किती दिवसापर्यंत करू शकता डिलीट केले? 30 दिवसात तुम्ही करू शकता. तर आता पहिला क्वेश्चन, आपण हे कशासाठी केलंय? मार्केटिंगसाठी केलंय. मग मार्केटिंग करायची असेल तर ते अकाउंट मधून केली जाते का पेज मधून केली जाते? तर दोन्हीकडून पण करता येते. पण पेज क्रिएट करता येतं का पेज वरून? नाही, अकाउंट वरून पेज क्रिएट करता येतं. आणि पैसे कोणाकडून जातात खर्चायला? सगळे पप्पाकडून. अकाउंट वरून पैसे पेजवर ऍडव्हर्टाइजमेंटसाठी जातात. मग आपल्याला काय करायचंय? ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जायचं. मग ऍडव्हर्टाइजमेंट रन करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं? ऍड सेंटर किंवा ऍड मॅनेजर असे 2 ऑप्शन आहेत. पण आपल्याला आधी काय करायचं? पेजला ग्रो करायचंय. कोणाला ग्रो करायचंय? पेजला ग्रो करायचंय. मग पेज आपण कोणतं क्रिएट केलेलं आहे? इथे एन-एम-डी प्रायव्हेट लिमिटेडचं पेज आहे. आता ते पेज ग्रो करण्यासाठी डेली ऍक्टिव्हिटी करावं लागतील तुम्हाला. मग पहिली ऍक्टिव्हिटी तुम्ही काय करणार? तुम्ही एकतर काय करणार तुम्ही अनिकेत सर? पोस्ट करणार. मग काय पोस्ट करणार? ऍडमिशन ओपन पोस्ट करणार का सेमिनार पोस्ट करणार का काय पोस्ट करणार? तर काय पोस्ट करायचंय ते आपल्याला काय करायचंय इथं? मला काय करायचंय? इव्हेंट क्रिएट करायचंय. कसा इव्हेंट क्रिएट करणार? हे काय आहे? टोटल पोस्ट आहे, अबाउटस आहे. अबाउटस मध्ये मी कोण आहे, काय आहे, ह्याला बोलतात सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. मी कुठाला आहे, माझं लोकेशन काय आहे, फोन नंबर काय आहे, लिंकडिन पण इथं कनेक्ट करू शकतात. हे जर करायचं, हे सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन आहे. एखाद्याला जर आपलं पेज आवडलं आणि त्याला कॉन्टॅक्ट करायचा आणि कॉन्टॅक्ट नंबर नसेल, आता इथं मेन्शन पण केले काय काय लोकांनी. रिव्ह्यू कोणी टाकलेत आणि काय टाकलेत हे पण तुम्हाला दिसेल. नंतर रील काय बनवलेले ते पण तुम्हाला रील मध्ये दिसेल. एवढ्या रील आपण टाकलेले आहेत. नंतर फोटोज, फोटोज काय टाकलेले ते पण सगळं तुम्हाला इथे दिसेल. नंतर मोर मध्ये गेलं तर चेक इन, चेकआउट, लाईव्ह, ग्रुप, इव्हेंट. आता मला काय करायचंय? इव्हेंट क्रिएट करायचं. मग मी काय करतो? इव्हेंट म्हणजे काय? आतापर्यंत तुम्ही काय काय गोष्टी केलेल्या? आतापर्यंत तर आपण काहीच नाही केलेलं. मग अनिकेत सर तुम्ही मला सांगा की मला आता इव्हेंट क्रिएट करायचा आहे. तर कुठं जायचं? ऍड सेंटर मध्ये जायचं का प्रोफेशनल डॅशबोर्ड मध्ये जायचं? बोल. प्रोफेशनल डॅशबोर्ड मध्ये यायचं. 2 टाईपचे ऍडव्हर्टाइजमेंट असतात, एक ऍड मॅनेजर मध्ये आणि एक ऍड सेंटर मध्ये. आता काय मी आलो इथं, म्हणजे आतापर्यंत किती लोकांनी व्ह्यू केलंय माझं कंटेंट ते सगळं दिसतंय. ग्रोथ कशी ते दिसतंय. इनसाइट दिसते इथं. ऑडियन्स दिसतात इथं. इंटरॅक्शन दिसतात. ऑडियन्स कोणते कोणते, कमेंट किती, इथं फॉलोअर्स किती वाढलेत, इजिप्त मधून किती आहे, इंडोनेशिया मधून किती, पाकिस्तान मधून किती आणि इंडिया मधून किती. 95% कुठले लोक पाहतात? इंडिया मधून. आता मला काय करायचंय? इव्हेंट कुठं जाऊ? इव्हेंट क्रिएट करायला. प्रोफेशनल डॅशबोर्ड म्हणून फक्त सेटिंगच होती. 2 टाईपचे आपण काय करू शकतो? गोष्टी क्रिएट करू शकतात. एक म्हणजे ऍड मॅनेजर आहे आणि एक ऍड सेंटर आहे. ऍड मॅनेजर म्हणजे एकदम ऍडव्हान्स लेवलचं प्रोफेशनल आणि ऍड सेंटर म्हणजे एकदम सिम्पल. तर तुम्हाला ऍड रन करायची तर 2 गोष्टी, ऍड सेंटर आणि ऍड मॅनेजर मध्ये काय फरक आहे ते मी तुम्हाला सांगतो. माहिती का तुम्हाला? इथून जर डायरेक्ट ऍड क्रिएट केली त्यासाठी तुम्हाला जास्त काय लागत नाही.
मेहनत लागत नाही. म्हणजे सगळं तुमचं प्रोफाईल आता आपण जे टायटल टाकलं होतं, हेडलाईन टाकलं होतं, डिस्क्रिप्शन ते ऑटोमॅटिकली ते ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कॅप्चर करतं. मी तुम्हाला एक ॲड रन करायला शिकवतो. आता मी कुठे आहे? ॲड मॅनेजरमध्ये. त्याच्यामध्ये काय केलंय? ॲड सेंटरमध्ये. ॲड सेंटरमध्ये जायचं आणि क्रिएट न्यू ॲड. काय करायचं? क्रिएट न्यू ॲड. आणि आता सांगितलं आपण सोशल मीडिया मार्केटिंग पाहतोय. सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये काय पाहतोय? फेसबुक मार्केटिंग पाहतोय. फेसबुक मार्केटिंग करायचं असेल तर आपल्याला 2 टाईपने ॲडव्हर्टाइजमेंट करता येते. एक म्हणजे काय सोशल असं काय ॲड सेंटर आणि दुसरं म्हणजे ॲड मॅनेजर. ॲड सेंटरने तुम्हाला ॲड रन नाही करायची, पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. नुसतं बूस्ट पोस्ट जे असतं ना ते ॲड सेंटरमधून. तर मी काय केलं, नुसतं क्रिएट ॲडमध्ये केलं. गोल पण ऑटोमॅटिकली सिलेक्ट झाला. नंतर डिस्क्रिप्शन पण ऑटोमॅटिकली सिलेक्ट झाला. फोटो पण ऑटोमॅटिकली सिलेक्ट झाला. सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली सिलेक्ट झाल्या. पैसे पण ऑटोमॅटिकली सिलेक्ट झाले आणि इथं फक्त पैसे ॲड करून पुढं केलं. किती वेळ लागतो ॲड सेंटरची ॲड रन करायला? 3 सेकंद. आता ह्याच्यामध्ये जर चेंजेस करायचे असेल तर आपण चेंजेस करू शकतात. आता इथं बघा गोल काय आहे? व्हॉट्स रिझल्ट वुड यू लाईक टू ॲड फ्रॉम युअर ॲड? मग इथं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह असतात. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? की ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही कोणत्या लोकांना दिसणार आहे? किंवा तुम्हाला लीड जनरेट करायचे आहेत का पेज फॉलोअर वाढवायचे आहेत का तुम्हाला कस्टमर बेस वाढवायचा आहे का कॉल जास्तीत जास्त आले पाहिजे का मेसेज जास्तीत जास्त आले पाहिजे? कोणत्या गोष्टी तुम्हाला जास्तीत जास्त पाहिजेत? तुम्हाला कॉल जास्तीत जास्त. मग कॉल जास्त आले पाहिजे तर फॉलोअर किंवा तुम्हाला काय नुसतं काय करायचं पेज व्हिजिट इथं करायचं. मग इथं काय करणार आपण? डिस्क्रिप्शन चेंज करायचं, चेंज करा. पण ऑटोमॅटिकली सगळं आलंय. मला फोटो पण चेंज करायचा आहे, फोटो पण चेंज करा. कारण जर ॲडव्हर्टाइजमेंट जर रन करायची असेल, तर तुम्हाला 1080x1080 चाच फोटो लागतो आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला रिझल्ट कशावरती डिपेंड येणार आहे? तुमच्या टेक्स्ट प्रोपोर्शनलवरती. जर तुमचा टेक्स्ट प्रोपोर्शनलमध्ये 70% काय असेल? इमेजेस असेल आणि 30% जर तुमचं काय असेल? इमेज 70% इमेज आणि 30% टेक्स्ट असेल तरच तुमचा काय येणार? चांगला रिस्पॉन्स येणार. मला काय करायचंय? अपलोड करायचंय. मी अपलोड पण करू शकतो किंवा मी Instagramचं पण अकाउंटमधले पोस्ट पण मला काय करायचंय? हे ॲडव्हर्टाइजमेंट यूज करायचं आणि पहिलं रिमूव्ह करायचं. तर हे रिझल्ट आणि इथं वन ऑफ द लिडिंग IT कंपनीपेक्षा ॲडमिशन ओपन फॉर विथ 100%. हे किती अट्रॅक्टिव्ह पाहिजे ते पण बघा. झालं? इथं हेडलाईन तुम्हाला NMD टाकायची, ब्रेकिंग न्यूज टाकायची का काय टाकायचं हे तुमच्या पद्धतीने. कसलं भारी टाकलं ऑटोमॅटिकली. ह्याच्यातलं कोणतं सिलेक्ट करायचंय? ॲटो मधलं हे चांगलं वाटतंय. आता इथं काय झालंय? तुम्ही इथं किती कॅरेक्टर टाकू शकतात फक्त? किती? 15 ते 25. येईल काय तर? मी किती पण टाईप केलं ह्याच्या पुढे जाणार. समजलं का? मग इथं मेनली काय करायचं? तुम्हाला जे पाहिजे ते. बस. इथं 12% एवढंच. कारण हे कुठं तुमच्या मेन ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये शो होणार. नेक्स्ट. ॲडव्हर्टाइजमेंट कशी दिसते बघा. किती वेळ लागतो तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट? ॲडव्हान्टेज
क्रिएटिव्ह इमेज जनरेशन, AI व्ह्यू, इमेज पण त्यांनी जनरेट. कसं दिसतंय? हे ऍडमिशन ओपन 12% ऑफ. 12% म्हणलं की लोक अट्रॅक्ट होतात, पण 50% केलं तर अजून जास्त आहे. हे तर वरचं हे एवढं काय दिसत नाही. असे ऍडव्हर्टाइजमेंट दिसेल. इथून जर आवडलं तर कॉल करते. असे ऍडव्हर्टाइजमेंट तुमची दिसेल. आता ऍड सेंटर मध्ये तुम्हाला दिवसाचे मिनिमम किती ठेवावं लागतात? 89 रुपये आणि मॅक्झिमम 5,000 रुपये. मग तुम्हाला किती ठेवायचे दिवसाचं बजेट? 100 रुपये, 200 रुपये. आता इथं तुमची ऍड कोणाला दिसली पाहिजे हा महत्वाचा क्वेश्चन. माझी ऍड पुण्यामध्येच चालवायचे. कुठं? 18 वर्ष, 18च्या पेक्षा खाली नाही, 18 ते 41 वयोगटातील. आता तुमचा एखादा प्रोडक्ट जर वुमेनचा असेल तर फक्त वुमेनला दाखवा, पण आपला सगळा वुमेन पण आणि मेन पण सगळे करतात. लोकेशन हे काय करायचं, इथं कट करायचं हे आणि इथं पुणे टाकायचं. झालं? तुम्हाला जर पिन कोड नंबरने जर टाकायचं असेल तर इथं पिन कोड नंबरने पण टाकू शकतात. सर एक कॉल घेऊ का? हो घ्या. नंतर डिटेल टार्गेटिंग मध्ये पण टाका तुम्ही. मग आता डिटेल टार्गेटिंग मध्ये आपल्याला कशासाठी करायची? डेटा अनालिटिक्स साठी करायची का नाही? मार्केटिंग साठी करायची. डिजिटल, त्याच लोकांना आपले ऍडव्हर्टाइजमेंट दिसेल. डिजिटल मार्केटिंग. आता परत वरती जा, सगळं चेक करा. पुण्यापासून किती किलोमीटर होती? 44 किलोमीटर. 36 किलोमीटर. रिटेल टार्गेटिंग मध्ये अजून ब्राउज मध्ये जा. ब्राउज मध्ये गेले तर तुम्हाला काय येतं? इथं बघा, एज्युकेशन काय असलं पाहिजे त्याचं? युनिव्हर्सिटी स्टुडंट किंवा एज्युकेशन लेवल काय? हायस्कूलच्या मुलांना दाखवायचंय का? युनिव्हर्सिटी स्टुडंटला दाखवायचंय का? डॉक्टरेटवाल्यांना दाखवायचंय का? कोण करू शकतं? युनिव्हर्सिटी स्टुडंट पण करू शकतात. मास्टर डिग्री पण लागते. हायस्कूलवाला नाही करू शकत म्हणून मी त्याला एवढं त्याच्यामध्ये कुणाला फायनान्शियल मध्ये दाखवायचे कुणी पण करू शकतं. त्याच्यामुळे मी काय केलं, या गोष्टी खूप मॅटर करतात. सेव्ह ऑडियन्स करायचं, बॅक घेऊन करायचं, लक्षात ठेवा, नाही तर डायरेक्ट कट करता तुम्ही. हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट होता. आणि तो काय करायचा? ऍड फंड करायचा. ऍड फंड केलं किती रुपये टाकायचे आपल्याला? आता टोटल 236 रुपये. मग कसं टाकणार? युपीआय मधून टाकणार. किती रुपये टाका म्हणते ते? 400 रुपये टाका. 445 रुपये आहेत का आपल्याकडे? 445 रुपये आहेत म्हणजे अकाउंट मध्ये आहेत का? अकाउंट मध्ये आता सध्या नाही. आता टाकायचे. मग ते कसे टाकायचे? असे टाकायचे. तुम्हाला युपीआय ने टाकता येतील, कार्ड नंबर टाकायचा. आपल्याकडे 436 रुपये आहेत म्हणून आपण ऍडव्हर्टाइजमेंट करतोय. आपल्याकडे जर पैसे नसते तर आपण काय केलं असतं? दुसरीकडे जॉबला गेलो असतो. 21,60,17. आता ही ऍडव्हर्टाइजमेंट लोकांना दिसतात. मग लोक काय करतील? कॉल करतील आणि कॉल करून फोनवर बोलणार की आमची इन्स्टिट्यूट चांगली आहे, 30 दिवसात तुम्हाला प्लेसमेंट भेटेल, 36व्या दिवशी तुम्हाला पेमेंट भेटेल. झालं? टाकले आपण व्यवस्थित पैसे, झाले का ऍड पैसे? फंड्स अवेलेबल झाला का? म्हणून आपले ऍडव्हर्टाइजमेंट. कोणाला काय क्वेश्चन असले तर विचारा, नसेल तर पोहे करायला लागले तुम्ही. आता शिकवलंय तुम्हाला. दिसते का? गोल काय? गेट मोर वेबसाईट विजिटर. बजेट किती ठेवले? 200 रुपये. त्याच्यातले 36 रुपये जीएसटी लागले. टोटल बजेट किती झालं? 236. मग अवेलेबल फंड किती आहे? 445. किती दिवस ऍडव्हर्टाइजमेंट चालणार आहे? 2 दिवस चालणार आहे. मग आता उद्याच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहे? किती लोकांनी त्याला लाईक केलं, किती लोकांनी कॉल केले, किती. आपण डॅशबोर्ड मध्ये जाऊ. काय अवघड आहे का मार्केटिंग मध्ये? दिसतंय? इथं कसं दिसतंय? टोटल व्ह्यूज किती झालेत, मेसेज किती आलेत, 160 किती रुपयाला एक मेसेज आलाय? 163 रुपयाला. इथं
स्पेंड किती झाले? म्हणजे जर तुम्ही 163 रुपये टाकलं तर 6,000 लोकांपर्यंत जातात. मग मी आता 400 रुपये टाकलेत. तर 400 रुपयामध्ये कमीत कमी किती लोकांपर्यंत जाईल? 12,000 लोकांपर्यंत. मग 12,000 लोकांनी जर माझी ॲडव्हर्टाइजमेंट पाहिली, तर 12,000 मधून एखादं तरी ॲडमिशन होईल का? मग मी जर 500 रुपये स्पेंड करून जर मला 25,000 रुपये येत असतील किंवा मला जर 30,000 रुपये येतील, 500 रुपये स्पेंड केलं तर 30,000 रुपये मी फीस घेतोय. म्हणजे ROI किती झाला? रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट बऱ्यापैकी झाला. आपला ROI किती ते पण नंतर काढायचं. पण आता सध्या तुम्ही फक्त पेज क्रिएट करायवरती फोकस द्या आणि आता हे झालं ॲड सेंटर. आता तुम्हाला इथं काय शिकवायचंय मला? ॲड मॅनेजर शिकवायचं. समजलं का सगळ्यांना? करण शिंदे, रुपाली, सत्यम, शुभम, वेदांत हे समजणं गरजेचं आहे. हे जर समजलं तर उद्या आपला लेक्चर बरोबर सेम टाइमला 11:15 असेल. त्याच टायमाला या. 12 वाजता मी शिकवायला सुरुवात करेन. पहिले 15 मिनिटं तुमची एक्झाम होईल PSC वरती. जे जुने लोक आहेत, नवीन लोकांनी निवांत बसायचं. थँक्यू. हा अपलोड करून टाका. कोणाला काय क्वेश्चन असेल तर बोला. थँक्यू.